नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल इंग्लिश टू मराठी गाईडमध्ये सर्वांचे स्वागत. विद्यार्थ्यांनो, आज आपण सेक्शन 3मधील 3.3 नोट मेकिंग हा लेसन शिकणार आहोत. सो लेट्स बिगिन, लेट्स स्टार्ट. नोट मेकिंग अँड नोट मेकिंग बोथ द स्किल्स आर टोटली डिफरंट. नोट्स तयार करणे आणि नोट्स टिपणे हे दोन्ही कौशल्य पूर्णपणे भिन्न आहेत. नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस विच इज अंडरटेकन ड्युरिंग द लेक्चर्स. नोट्स टिपणे ही एक निष्क्रिय प्रक्रिया आहे जी व्याख्यानांदरम्यान किंवा भाषणांदरम्यान केली जाते. जसे की एखादा पत्रकार एखाद्या नेत्याचं भाषण लिहून ठेवतो. पण सध्याच्या युगात लोक मोबाईल रेकॉर्डिंग हे फीचर वापरतात. Note taking at a glance gives a complete view of paragraph or any content which contains the main points and supporting details of what is heard during the lecture or speech. नोट टेकिंग म्हणजे नोट टिपणे एका दृष्टिक्षेपात एखाद्या परिच्छेदाचा किंवा एखाद्या उतार्याचा किंवा कोणत्याही आशयाचा संपूर्ण दृष्टिकोन देतो, ज्यामध्ये मुख्य मुद्दे समाविष्ट असतात आणि व्याख्यानादरम्यान किंवा भाषणादरम्यान जे काही ऐकले जाते त्याच्या आधारभूत तपशिलांचे ते समर्थन करत असते. टेकिंग नोट्स वाईल रीडिंग फ्रॉम डिफरंट बुक्स अँड प्रेझेंट फॉर डिफरंट पर्पजेस. नोट्स घेणे हे निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करताना आणि ते वेगवेगळ्या हेतूंसाठी सादर करण्यासाठी असू शकतात. नोट मेकिंग इज अ मोर ॲक्टिव्ह अँड फोकस्ड रायटिंग स्किल. नोट्स मेकिंग म्हणजे नोट्स बनवणे ही अधिक सक्रिय आणि लक्ष केंद्रित लेखन कौशल्य आहे. वेअर अ कॉन्क्रीट कनेक्शन बिटवीन ऑल रिलेव्हंट concepts and words is drawn to infuse or connect all thoughts together by a method like points, free diagram or a table. म्हणजे नोट्स बनवणे म्हणजे जेथे ज्या काही त्याच्या संबंधित संकल्पना किंवा त्यातील शब्द असतात त्याच्यातील ठोस संबंध बिंबवण्यासाठी म्हणजे इन्फ्यूज किंवा सर्व विचारांना एकाच पद्धतीने जोडण्यासाठी केला जातो. त्यामध्ये बिंदू, फ्री डायग्राम किंवा टेबल इत्यादींचा वापर केला जातो. व्हॉट इज सिमिलॅरिटी बिटवीन नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. नोट घेणे आणि नोट बनवणे यामध्ये साम्य काय आहे ते आता आपण बघूया. बोथ प्रोव्हाइड द स्टुडंट्स विथ अ मटेरियल फॉर इझी रेफरन्स, प्रिपरेशन अँड स्टडी ड्युरिंग अँड एक्झामिनेशन. नोट घेणे आणि नोट बनवणे हे दोघेही विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान सोपा संदर्भ, तयारी आणि अभ्यासासाठी साहित्य पुरवतात. बोथ एड द स्टुडंट्स इन रिमेंबरिंग फॅक्ट्स इझियर ॲज इट युटिलायझेस बोथ रीडिंग अँड लिसनिंग सेन्सेस. हे दोघेही विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती लक्षात ठेवण्यास मदत करतात, कारण ते वाचन आणि श्रवण म्हणजे ऐकणे या दोन्ही इंद्रियांचा त्यामुळे वापर होतो आणि लक्षात ठेवायला इझी होतं. बोथ हॅव द सेम पर्पज दॅट इज फॉर द स्टुडंट टू एक्सेल इन देअर स्टडीज. आणि ह्या दोघांचाही उद्देश एकच आहे, तो म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करावी. बोथ हेल्प्स द स्टुडंट टू कॉन्सन्ट्रेट बेटर अँड इफेक्टिव्हली. आणि नोट मेकिंग अँड नोट टेकिंग दोघेही विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे आणि प्रभावीपणे लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. आता डिफरन्स बघूया नोट टेकिंग आणि नोट मेकिंग. नोट टेकिंग म्हणजे काय? ओनली जॉटिंग डाऊन पॉईंट्स इन्व्हॉल्व्स नो साईट इंटरप्रिटेशन. केवळ टिप्पण लिहून काढणे, त्यामध्ये विवेचन समाविष्ट नसते. तर नोट मेकिंगमध्ये काय असतं? हेल्प स्टुडंट टू सी ईच पॉईंट क्लिअरली अलॉंग विथ इट्स लिंक ऑर कनेक्शन विथ ईच अदर. आणि नोट मेकिंगमध्ये प्रत्येक बिंदूचा दुवा किंवा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्टपणे बघण्यास विद्यार्थ्यास मदत होते. तो विविध लिंक कनेक्शन लावून ते कसं त्याच्या डोक्यात राहील, तो विसरणार नाही, ते नोट मेकिंगमध्ये होते. नोट टेकिंग व्हेरी लिटिल चेंजेस आर रिक्वायर्ड. नोट टेकिंगमध्ये फारच कमी बदलांची गरज असते, कारण व्याख्यानादरम्यान ते आहे तसे उतरवले जाते. नोट मेकिंगमध्ये काय असतं? बनवलेल्या नोट्स बदलणे सोपे असते.
नोट टेकिंगमध्ये टेकिंग पॉईंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट अ टाईम. एका वेळी एकाच स्रोतातून मुद्दे घेतले जातात नोट टेकिंगमध्ये. म्हणजे तुम्हाला शिक्षक शिकवता असताना तुम्ही फक्त मुद्दे लिहून घेतात, सोर्स हा एकच आहे. आणि नोट मेकिंग इन्व्हॉल्व द टेकिंग ऑफ पॉईंट फ्रॉम डिफरंट सोर्सेस. वेगवेगळ्या स्रोतातून मुद्दे सामील केले जातात. जसे की तुम्ही आता यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत आहात, पुस्तक वाचत आहात, दुसरं एखादं गाईड तुम्ही वाचत आहात, तर तुम्ही नोट मेकिंग करत आहात. वेगवेगळ्या स्रोतामधून एखादा लेसन, एखादा पॉईंट समजून घेत आहात. नोट टेकिंग इज अ लेस अंडरस्टँडिंग. यामध्ये कमी समज असते, कारण जस्ट उतरून काढतो. नोट मेकिंगमध्ये मुलांची किंवा सर्वांची अंडरस्टँडिंग वाढते. नोट टेकिंग पॉईंट्स ऑर नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. पॉईंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डायरेक्टली. मुद्दे किंवा नोट्स पूर्ण स्वरूपात लिहिल्या जातात आणि स्रोतातून दिलेली मुद्दे थेट घेतली जातात. म्हणजे डोकं न लावता नोट टेकिंग होत असते. आणि नोट मेकिंग काय आहे? नोट मेकिंग इज ऑफन इन अ शॉर्ट फॉर्म. नोट टेकिंग ओनली गिव्स द अर्ली कॉन्फिगरेशन फॉर द होल टॉपिक. आणि फक्त संपूर्ण विषयाची एक प्रारंभिक रचना ती नोट टेकिंग आपल्याला देते. तर नोट मेकिंग काय? हेल्प द स्टुडंट इन कॅप्चरिंग इट्स मेन की. विद्यार्थ्यांना त्यांची मुख्य गोष्ट समजून घेण्यास ती मदत करते. नोट टेकिंग लास्ट पॉईंट. नोट्स आर मेड फ्रॉम सोर्सेस. दे आर हँडमेड सिन्स द टाईम इज अवेलेबल इज लिमिटेड. नोट्स स्रोतातून बनवल्या जातात आणि उपलब्ध वेळ मर्यादित असल्याने त्या हाताने बनवल्या जातात. जसं की लाईव्ह लेक्चर्स, एखाद्या नेत्याचं लाईव्ह भाषण जे दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये छापायचे असते, ते लाईव्ह असतं आणि टाईम हा कमी असतो. नोट मेकिंग कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर देमसेल्फ इन हँडमेड ऑर इन कॉम्प्युटर टाईप फॉर्म. हे विद्यार्थ्याने स्वतः तयार केलेले, हाताने बी लिहू शकतो आणि संगणकात टाईप केलेल्या फॉर्ममध्ये पण ते असू शकतं. स्टाईल्स ऑफ नोट मेकिंग. तर त्यामध्ये तुम्ही आता बघू शकता, तुम्ही वेगवेगळे टेबल्स वापरून तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ते सोपे करू शकतात. देन चार्ट्स इज देअर. बार चार्ट, पाय चार्ट, फ्लो चार्ट. इथं इमेजेस दिले आहेत ज्यामुळे तुम्हाला समजून घेण्यास मदत होते. माइंड मॅपिंगमध्येही विद्यार्थ्यांना आपण हेच बघितलं आहे. तोही यूट्यूब व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे की लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळे फ्लो चार्ट, बार चार्ट, लाईन डायग्राम तुम्ही वापरू शकतात. देन ट्री डायग्राम, पिक्टोग्राम्स, मॅप्स अँड प्लान्स हे नोट मेकिंगचे फीचर्स आहेत. तर आता विद्यार्थ्यांनो, नोट मेकिंगमध्ये दिलेला एक आयुर्वेदिक मेडिसिनल फॅक्ट हा पॅराग्राफ आपण आता मराठीत समजून घेऊया. फंडामेंटल्स ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन. तर सुरू करूया. अवघड शब्दांचे अर्थ स्लाईडच्या खाली दिलेले आहेत. टू अंडरस्टँड आयुर्वेदिक ट्रीटमेंट इट इज इसेन्शियल टू हॅव ॲन आयडिया ऑफ हाऊ द आयुर्वेदिक सिस्टीम रिगार्ड्स द ह्युमन बॉडी. आयुर्वेदिक उपचार पद्धती समजून घेण्यासाठी आयुर्वेदिक यंत्रणा मानवी शरीराशी कशी कार्य करते याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. द बेसिक लाईफ फोर्स इन द बॉडी इज प्राणा. आयुर्वेदानुसार शरीरातली मूलभूत जी जीवनशक्ती, लाईफ फोर्स आहे, त्याला प्राण असे म्हणतात. विच इज अल्सो फाउंड इन द इलिमेंट्स. आणि जे मूलद्रव्यांमध्येही आढळते. अँड इज ॲनालॉगस टू द चायनीज नोशन ऑफ ची. आणि ची ह्या चीनी संकल्पनेशी ते अतिशय सुसंगत आहे. ॲज स्वामी Vishnudevanand, a yogi and expert, put it, prana is in the air, but it is not the oxygen nor any of its chemical constituents. योगी आणि तज्ज्ञ स्वामी विष्णुदेवानंद म्हणतात, प्राण हा हवेतच आहे, पण प्राण म्हणजे हवा नाही किंवा प्राणवायू नाही. आणि प्राणवायू कुठलाही रासायनिक घटकही नाही, केमिकल कन्स्टिट्युएंट्स. It is in food, water and in sunlight, yet it is not a vitamin, it's not a heat or it not a light rays. ते अन्न, पाणी आणि सूर्यप्रकाशात असला तरी तो जीवनसत्वही नाही, उष्णताही नाही आणि प्रकाश किरणेही नाहीत. Food, water, air etc. are only the media through which the prana flows. अन्न, पाणी, हवा इत्यादी माध्यमातून प्राण हा वाहत असतो. The three doshas are Vata, Pitta,
कफ आणि वात, पित्त आणि कफ हे 3 प्रमुख दोष आहेत. Each individual has a unique blend of the 3 doshas known as the person's prakriti, which is the reason why Ayurvedic treatment is always personalized. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये 3 दोषांचे अनोखे मिश्रण असते, ज्याला त्या व्यक्तीची प्रकृती म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच आयुर्वेदिक उपचार नेहमीच वैयक्तिक केले जातात. आपण म्हणतो ना, अरे याची प्रकृती वात आहे, याची पित्त आहे, याची कफ प्रकृती जास्त आहे. In Ayurveda, illness is regarded as a state of imbalance in one or more of a person's doshas, and an Ayurvedic physician work to adjust and balance them via a variety of methods. आणि आयुर्वेदात आजारी पडणं म्हणजे काय, तर आयुर्वेदानुसार आजार ही व्यक्तीच्या एक किंवा अधिक दोषांमधील असमतोलाची अवस्था मानली जाते आणि आयुर्वेदिक डॉक्टर विविध पद्धतींद्वारे त्याचे समायोजन आणि त्याचे संतुलन राखण्याचे काम करत असतो. द वात दोषाज इज असोसिएटेड विथ द एअर अँड इथर अँड इन द बॉडी प्रमोट्स मूवमेंट अँड ॲजिलिटी. आता वातदोष काय आहे ते समजून घेऊ. वातदोष हवा आणि इथरशी संबंधित आहे आणि तो शारीरिक हालचाली व चपळतेला प्रोत्साहन देत असतो. Vata peoples are typically thin and light physically, dry skin, very energetic and mentally restless. आणि ज्या लोकांमध्ये वात प्रकृती जास्त असते ते लोक सहसा बारीक, वजनाने कमी असतात, कोरड्या त्वचेचे, अतिशय उत्साही आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतात, रेस्टलेस. When Vata is out of balance, there are often nervous problems, hyperactivity, sleeplessness, lower back pains and headache. जेव्हा वात असंतुलित होतो तेव्हा अनेकदा मज्जातंतुविषयक समस्या, नर्वस प्रॉब्लेम, हायपर ॲक्टिव्हिटी, अतिक्रियाशीलता, स्लीपलेसनेस म्हणजे निद्रानाश, लोअर बॅक पेन, कंबरदुखी आणि हेडेक म्हणजे डोकेदुखी होते. आता पित्तदोषा म्हणजे काय ते समजून घेऊया. पित्तदोषा इज असोसिएटेड विथ द फायर अँड वॉटर. पित्तदोष अग्नी आणि पाण्याशी संबंधित आहे. इन द बॉडी इट इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिक प्रोसेस अँड डायजेशन. शरीरात चयापचय किंवा चयापचय क्रिया आणि पचनाला हे जबाबदार असतात. पित्त कॅरेक्टरिस्टिक्स आर मीडियम बिल्ट बॉडी, फेअर स्किन, स्ट्रॉंग डायजेशन अँड गुड मेंटल कॉन्सन्ट्रेशन. पित्त प्रकृतीची वैशिष्ट्य म्हणजे मध्यम बांधा असलेले शरीर, गोरी त्वचा, मजबूत पाचनशक्ती आणि चांगली मानसिक एकाग्रता. पित्त imbalances show up an anger and aggression and stress related condition like a gastritis, ulcers, liver problem and hypertension. आणि पित्त असमतोल झाल्यास राग आणि आक्रमकता आणि तणावाशी संबंधित आजार जसे की जठराची सूज, अल्सर, यकृताच्या समस्या आणि उच्च रक्तदाब आपल्यामध्ये आढळून येतात. आता कफदोषा आपण बघूया. द कफदोषा इज असोसिएटेड विथ वॉटर अँड अर्थ. कफदोष पाणी आणि पृथ्वीशी संबंधित आहे. पीपल कॅरेक्टराइज ॲज अ कफा आर जनरली लार्ज ऑर हेवी विथ मोर ऑइली कॉम्प्लेक्शन्स. आणि कफ प्रकृती असलेले लोक विशेषतः सामान्यतः अधिक तेलकट त्वचेसह मोठे किंवा जाड असतात. दे टेंड टू बी स्लो, काम अँड पीसफुल. ते मंद, शांत आणि निशब्द असतात. कफ डिसऑर्डर मॅनिफेस्ट इमोशनली ॲज अ ग्रीड अँड पॉझेसिव्हनेस अँड फिजिकली ॲज ओबेसिटी, फटीग, ब्रॉन्कायटिस अँड सायनस प्रॉब्लेम. कफ विकाराची लोक भावनिकरित्या खाण्याचा लोभ व हट्टामुळे प्रकट होतात, तर शारीरिक दृष्ट्या ते लठ्ठपणा, थकवा, ब्रॉन्कायटिस आणि सायनस म्हणजे नाकाच्या समस्या म्हणून शारीरिकदृष्ट्या त्या प्रकट होत असतात. आता आपण ब्रेनस्टॉर्मिंग सेशनमध्ये दिलेला नोट मेकिंगचा पॅराग्राफ्स आपण बघूया. ओकेजनल सेल्फ मेडिकेशन हॅज ऑलवेज बीन अ पार्ट ऑफ नॉर्मल लिव्हिंग. अधूनमधून स्वतःच्या मनाने औषधोपचार करणे हा नेहमीच सामान्य जीवनाचा भाग राहिलेला आहे. द मेकिंग अँड सेलिंग ऑफ ड्रग्स हॅज अ लॉंग हिस्ट्री अँड इज क्लोजली लिंक्ड लाईक अ मेडिकल प्रॅक्टिस इटसेल्फ विथ अ बिलीफ इन मॅजिक.
औषधांची निर्मिती आणि विक्री याचा प्रदीर्घ इतिहास आहे. इट हॅज अ लाँग हिस्ट्री आणि त्याचा अगदी जवळचा संबंध आहे वैद्यकीय प्रॅक्टिसप्रमाणे, जसा लोकांचा जादूवर विश्वास ठेवायचे तसा. Only during the last 100 years or so, the development of scientific technique made diagnosis possible. आणि फक्त गेल्या 100 दशकाच्या दरम्यान किंवा त्याहूनही अधिकच्या काळात झालेल्या वैज्ञानिक तंत्रांच्या विकासाने आपल्याला कुठल्याही रोगाचे आता निदान शक्य झाले आहे. The doctor is now able to follow up the correct diagnosis of many illness with a specific treatment of their causes. आणि डॉक्टर आता अनेक आजारांचा त्यांच्या कारणांवर विशिष्ट उपचार करून योग्य निदानाचा पाठपुरावा आता करू शकतात. In many other illness of which the causes remain unknown, he is still limited, like the unqualified prescriber, to the treatment of the symptoms. आणि इतर अनेक आजारांमध्ये ज्याची कारणे अज्ञात आहे, एखाद्या अपात्र डॉक्टरांप्रमाणे तो अजूनही त्या आजाराची जी काही लक्षणं आहे त्या उपचारापुरताच मर्यादित आहे. कोरोनाचं उदाहरण घेऊया. त्याचं कारण काय आहे ते अजूनही कोणाला कळालं नाही. त्याच्यावर डेव्हलपमेंट चालू आहे. पण सिम्पटम काय येतात? ताप, सर्दी, खोकला. तर आपण आता काय करतो आहे? ताप, सर्दी, खोकल्याच्या गोळ्या खाऊन कोरोनावर मात करतो आहे, हेच इथे म्हणायचं आहे. द डॉक्टर इज ट्रेन टू डिसाईड व्हेन टू ट्रीट सिम्पटम्स ओनली अँड व्हेन टू अटॅक द कॉज. आणि डॉक्टरांना हे प्रशिक्षण दिले जाते किंवा त्यांना कळतं की आजाराच्या लक्षणांवर केव्हा उपचार करायचा आणि त्या आजाराच्या कारणांवर केव्हा हल्ला करायचा. दिस इज द इसेन्शियल डिफरन्स बिटवीन मेडिकल प्रिस्क्रायबिंग अँड सेल्फ मेडिकेशन. आणि वैद्यकीय औषधे आणि स्वतःचा औषधोपचार यातला हा आवश्यक आणि मुख्य फरक आहे. The advancement in technology has brought about much progress in some fields of medicine, including the development of scientific drug therapy. आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्रात वैज्ञानिक औषधोपचारांच्या विकासात बरीच प्रगती झालेली आहे. In many countries, public health organization is improving and people's nutritional standard have risen. अनेक देशांमध्ये सार्वजनिक आरोग्य संघटना सुधारत आहे आणि लोकांचा पोषण दर्जा उंचावला आहे. पॅरलल विथ सच बेनिफिशियल ट्रेंड आर टू विच हॅव ॲन ॲडव्हर्स इफेक्ट. अशा समांतर फायदेशीर प्रवृत्तीमुळे त्याचे दोन विपरीत प्रभाव पडत आहे. पहिलं म्हणजे वन इज द यूज ऑफ हाय प्रेशर ॲडव्हर्टायझिंग बाय द फार्मास्युटिकल इंडस्ट्री which has tended to influence both patients and doctor and has led to the overuse of the drugs generally. आता यामध्ये काय झालं आहे की औषध उद्योगाने जास्त दबाव आणि जास्त जाहिरातींचा मारा करत ज्याचा रुग्ण आणि डॉक्टर दोघांवरही प्रभाव पडला आहे आणि सध्याच्या युगात औषधांचा अतिवापर वाढला आहे. कोरोनाच्या निमित्ताने आपण आता ते बघतच आहोत. लोक स्वतःच्या मनाने औषध उपचार घरीच करत आहात. द अदर इज इमर्जन्स ऑफ इटिंग, इनसफिशियंट स्लीप, एक्सेसिव्ह स्मोकिंग अँड ड्रिंकिंग. आणि दुसरं म्हणजे काय तर आता काय झालं आहे, इमर्जन्स ऑफ इटिंग, खाण्याचा उदय, इनसफिशियंट स्लीप, लोक पूर्ण झोपही घेत नाही, अँड एक्सेसिव्ह स्मोकिंग अँड ड्रिंकिंग, अति धूम्रपान आणि अति मद्यपान करत आहे, ज्यामुळे त्यांना भरपूर आजारांना सामोरे जावे लागत आहे. People with disorders arising from a faulty habit such as these, as well as from unhappy human relationships, often resort to a self-medication and so add the taking of pharmaceuticals to the list. वरील सर्व सदोष सवयींमुळे उद्भवणारे विकार असलेले लोक तसेच दुःखी मानवी नातेसंबंधांमुळे अनहॅप्पी ह्युमन रिलेशनशिपमुळे लोकांमध्ये निर्माण होणाऱ्या विकारांमुळे सहसा हे लोक स्वतःचा औषधोपचाराचा आधार घेतात डॉक्टरांकडे न जाता आणि ही औषधे आपल्या यादीत समाविष्ट करून सुरू करतात. जसं की आता आपण डिप्रेशनचं उदाहरण घेऊ शकतात. लोक स्वतःला डिप्रेस मानू लागतात आणि स्वतः औषधोपचार करू लागतात. ॲडव्हर्टायझर्स गो टू द ग्रेट लेंथ टू कॅच धिस मार्केट. आणि आता जागतिकीकरणामुळे ही बाजारपेठ पकडण्यासाठी जाहिरातदार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत.
Clever advertising aimed at chronic sufferers who will try anything because doctors have not been able to cure them. आणि हुशार जाहिराती एम्ड ॲट क्रोनिक सफरर्स म्हणजे जुनाट जे आजार असतात असलेल्या अशा पीडितांना उद्देशून ते ॲडव्हर्टाईज तयार करतात आणि ते त्यांचा आजार घालवण्यासाठी काहीही करून बघू शकतात, कारण ह्या लोकांना त्या आजाराने सतावलेलं असतं आणि त्यांना डॉक्टरही बरे करू शकलेले नसतात. कॅन इंड्यूस सच अ फेथ इन प्रिपरेशन. आणि त्या रुग्णांना त्यामुळे असं त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि त्याचा विश्वास निर्माण होतो आणि ते हा औषधोपचार करू लागतात. पर्टिक्युलरली इफ चीप प्राइस दॅट विल प्रोड्यूस बाय सजेशन अ व्हेरी रिअल इफेक्ट इन सम पीपल. आणि विशेषतः मग ह्या औषध कंपन्या स्वस्त किंवा परवडेल अशा किमतीत औषधे विकतात आणि त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळून किंवा काही लोक दुसऱ्या लोकांना सजेस्ट करतात, बाबा तुला खोकला आला तू हे औषध घे, आणि काही लोकांवर त्याचा प्रभाव पाडू लागतात. ॲडव्हर्टाइजमेंट्स आर ऑल्सो एम्ड ॲट पीपल सफरिंग फ्रॉम अ माइल्ड कंप्लेंट्स such as simple cold and coughs which clear up by themselves within a short time. आणि आता हे जुनाट आजार आणि छोट्या छोट्या ज्या मायनॉर कंप्लेंट असताना त्यासाठीही या कंपन्या आता प्रयत्न करू लागल्या आहेत. जाहिराती अगदी साध्या सर्दी खोकल्यापासून हलक्या ज्या तक्रारी असतात त्या ग्रस्त असणाऱ्या लोकांना उद्देशून असतात, ज्या तक्रारी काही दिवसांनी स्वतःहून नष्ट होणार असतात, तरीही या जाहिरात कंपन्या तुम्हाला सर्दी खोकल्याच्या गोळ्या घ्यायला लावतात. These are the main reason why laxative, indigestion remedies, painkillers, cough mixture, tonics, vitamins, iron tablet, nose drops, ointments and many other preparations are found in a quantity in many households. प्रिपरेशन म्हणजे औषधे. याची मुख्य कारणे आता आपण बघूया की ज्यामुळे कोणाला गॅस झाला लगेच आपण गोळी घेतो. अपचन समस्येवरील उपाय, पेनकिलरचं मार्केट आता वाढत आहे, खोकल्याचं मिश्रण, टॉनिक, विटामिन, लोहाच्या गोळ्या, नाकात टाकायचे थेंब, सर्दी लगेच जाते, अशा या जाहिराती हे लोक करत असतात. मलम आणि इतर अनेक औषधे आता प्रत्येक घरामध्ये विपुल प्रमाणात आढळू लागले आहेत. इट इज डाऊटफुल वेदर टेकिंग दिस थिंग्स एव्हर इम्प्रूव्ह अ पर्सन्स हेल्थ. इट मे इव्हन मेक इट वर्स. आणि लेखक इथे असे म्हणू इच्छितो की या गोष्टी घेतल्याने माणसाचे आरोग्य सुधारते की नाही याबद्दल शंका आहे आणि त्याला वाटते ते त्यामुळे आणखीनच बिघडू शकते. वर्स बिकॉज द प्रिपरेशन म्हणजे औषधे मे कंटेन अनसुटेबल इन्ग्रेडियंट्स. वर्स बिकॉज द टेक ओव्हर मे बिकम डिपेंडंट ऑन देम. तुम्हाला त्याची सवय लागू शकते. वर्स बिकॉज दे माइट बी टेकन एक्सेस. आणि आणखीन वाईट म्हणजे तुम्ही ते जास्त प्रमाणात घेऊ लागतात. वर्स बिकॉज दे मे कॉज पॉइझनिंग. आणि कधीकधी त्यामुळे विषप्रयोगही शरीरामध्ये होऊ शकतो. अँड वर्स्ट ऑफ ऑल बिकॉज सिम्पटम ऑफ सम सिरियस अंडरलाईंग कॉज मे बी आस्क अँड देअर फॉर मेडिकल हेल्प मे नॉट बी सॉट. आणि सर्वाधिक वाईट म्हणजे यातून काहीतरी गंभीर आरोग्याच्या मूलभूत समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला वैद्यकीय मदतही मिळू शकत नाही. सेल्फ डायग्नोसिस इज अ ग्रेटर डेंजर दॅन सेल्फ मेडिकेशन. आणि म्हणूनच स्वतःचं निदान न करता औषधोपचार हा सर्वात मोठा धोका आहे, असं या लेखात शेवटी दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, थँक्स फॉर वॉचिंग अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल.